कर जेजे बाप्पा, सुखाचं ठेव म्हणा जेजे बाप्पा, सुखाचं ठेव आमच्या आरूला. आणि चलो बस झाला आता. हॅलो, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो होतो गावाकडं. तर आमच्या गावाकडं जाताना केळीगावांमध्ये जे तळ आहे, राजवाडी आहे का हे की हां केळीगावांचंच आहे म्हणे. तर हे पातळ केवढं भरलेलं आहे ना. तुम्हाला समोरच्या कॅमेराने दाखवते. अक्षरशः विहिरी भरून वरती आहे, विहिरी आहे खाली बऱ्याचशा, दाखवतो. पण पाणी असं स्वच्छ नाही, हिरवं हिरवं काबर झालं काय माहिती. इथं प्रत्येक वर्षी आहे ना शेती राहते, म्हणजे इथं माल राहतो काही ना काही काही ना काही. ते बघा तिथं पोल दिसतोय ना, तिथं पण एक विहीर पाण्यात येते. ते बघा ती विहीर, झूम करू का? हा हे बघा, ती एक पोल दिसतो ना, तिथं विहीर पाण्यात येते. इथं पण एक विहीर पाण्यात आहे, तिकडं पण 4-5 विहिरी पाण्यात आहे. पा किती भरलं तळ, नजर जाईन तिथपर्यंत पाणी आहे, पूर्ण पाणी आहे. तेव्हा पलीकडे ते वावर दिसतं ना, त्यांचं जे वावर आहे. आणि इथं दरवर्षी म्हणजे सोयाबीन काही ना काही राहतं. हे बघा पूर्ण वावर पाण्यात आहे बघा. हा समृद्धी महामार्ग. हे बघा पाणीच पाणी, पाणीच पाणी साचलं. चला निघतो आता आम्ही. गोळा येतं पुरी भिजली. किती लांब पर्यंत पाणी. तूर मस्त झाली, तूर आणि मोसंब्या आहे त्या. आमच्या विहिरीतलं पाणी किती निळशार आहे ना. चला, भात आणि दही आणलेलं आहे, तो फेकू. हे बघा किती अडचण झाली, पूर्ण गच्ची भरलं. हे वाननेर बाई वर जाऊन बसते, दात दाखवते, मला जाण लागून यांच्या माग माग, नाही तर मला तर पाडून टाकते नाही वाननेर. याचायचं काम नाही म्हणे कापूस. हे बघा कापूस कसा फुटला. तुम्हाला समोरच्या कॅमेराने दाखवते. हा बघा कापूस कसा फुटला. आणि मला म्हणे याचायचं काम नाही म्हणे. ते बघा समोर पण दिसत असेल तुम्हाला. हे बघा कसा कापूस फुटला. व्याचा लागणार आहे भाऊ. याच्यात भात आणि थोडंसं दही टाकून आणलं किंचितच. म्हटलं जर उरलं तर हे खातील थोडासा भात. आता दही भात फेकतो. हा फेकण्याचा हा उद्देश असतो की चांगला दही भातासारखा पांढरा शुभ्र कापूस फुटू दे. त्यासाठी आता मी हे फेकून घेते सगळीकडून चारी बाजूनी, आणि मग वेचायला लागते कापूस. वरण खा ना. वरण आणलं, वरण नको म्हणे, ठ्याशा संगच खायले. पाण्याची बॉटल आणली नाही, काही नाही प्यायला. या डब्यानं पिऊन आले पाणी विहिरी जवळून. हे गेल ते गावात जारचं पाणी पाहतो म्हणे कोणाकडे बिसलेरी. पण दुपारी कोणाकडे भेटते बिसलेरी. म्हणजे जार फ्री आहे जारचं पाणी आम्हाला, पण आमच्याकडेच बॉटल बिटल भरायला राहत नाही काही. पुढच्या वेळेस 15 लिटरची तेलाची कॅन धुवून ठेवलेली, तीच घेऊन येते शेतामध्ये. येतानीच गावातून भरून आणायची. चला व्यस्त भाऊ, कापूस काही वेचला 2 वट्या. लसूण लावणं चालू आहे आमचं. लसूण आमच्या काकूचं आहे इथं. एवढा लावत आणला आहे ना काकू, एवढा लावत आणला देईनी. हे इथं दिसायला हे असं टोचावं लागतं, हे असं खुरप्याने वडावं लागतं. मग हे असं एक एक धरून टोचावं लागतं. मी दाखवतो मला. हे असं इथं एक, मग इथं एक अंतरावर. हे इथं एक आहे ना मस्त. आता काकू लावते. येता येता शुक्रवारच्या बाजारात पण गेलते मी. भाजीपाला आणला, स्वयंपाक वगैरे केला, जेवलो. येताना वालाच्या शेंगा आणले होते. कोणतीच भाजी अशी खाऊ वाटायला नाही.
काहीतरी एखादी नवीन भाजी आणू म्हणलं. शेवगा बघितला, शेवगा 40 रुपये पावशेर. आणि ह्या शेंगा वालाच्या शेंगा 20 रुपये पावशेर. तर मग 15 रुपये लावल्या त्यांनी. म्हटलं ठीक आहे, त्या शेंगा आणल्या, शेंगाच बनवल्या. मग हा, अरू माझं बाळ आहे ना, लाड येतो ना, मम्मी मी तुझं बाळ आहे. घरी राहिली ती. आमच्या वावरात लय मोठा साप निघला होता. तर लहान आई फक्त तिला म्हणे शेतामध्ये साप आहे. पप्पाचं बी आहे का? बर बर. शेतात लय मोठा साप आहे म्हणे आरू. तर लगेच चालल्या गेली लहान आई सोबत. तर आजचा हा ब्लॉग मंडळी मी इथं संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.